अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला तेरणी येथून आक्रोश पदयात्रेचा प्रारंभ। जनता दलाच्या नेत्या प्राध्यापक स्वाती कोरी आणि अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव बाळेश नाईक यांनी केलं नेतृत्व। तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वेधणार प्रशासनाचं लक्ष। गडिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी तेरणी येथून आज आक्रोश पदयात्रेचा प्रारंभ केला। गडिंग्लज नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा जनता दलाच्या नेत्या प्राध्यापक स्वाती कोरी, अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले। मानधन नको, वेतन हवं यासह आपल्या विविध मागण्यांसाठी गेले 48 दिवस झाले राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। धरणे, थाळीनाद, भीक मागो आंदोलन आदी आंदोलनं करत या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे। नुकतंच नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर देखील विराट मोर्चाकडून शासनाचं लक्ष वेधलं होतं। तरी देखील शासन दुर्लक्ष करत असल्यानं या कर्मचाऱ्यांनी आता आक्रोश मोर्चाचं हत्यार उपसलंय। या आंदोलनाची सुरुवात तालुक्यातील तेरणी या गावातून करण्यात आली। सरकार विरोधात घोषणा देत हा आक्रोश मोर्चा तेरणी ग्रामपंचायतीवर नेण्यात आला। यावेळी सरपंच करवीर उथळे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं लेखी पत्राद्वारे जाहीर करत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। प्रारंभी तेरणी येथील शिवाजी चौकात सर्व अंगणवाडी कर्मचारी एकत्रित आले। या ठिकाणी आक्रोश पदयात्रा रथाचं पूजन सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बिकनसो बजरू, राजू इंगवले, महादेव तेगनाळे, सिद्धांना देसाई, करवीर इंगवले, सुरेश कातिगार, ग्रामपंचायत सदस्य रमेश पुजेरी, लिंगराज पाटील, शिवलीला संती, सुशाताई तेगनाळे, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अंजना शारबिद्रे, सुरेखा गायकवाड, राजश्री बावन्नावार यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक म्हणाले, प्रत्येक गावातील 0 ते 6 वयोगटातील मुलांची देखभाल आणि काळजी घेण्याचं काम हे अंगणवाडी कर्मचारी करतात। याबरोबरच शासन स्तरावरील विविध कामं देखील यांनाच करावी लागतात। हे कर्मचारी 24 तास कामासाठी बांधले जातात, तरी देखील शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं। या कामाच्या मोबदल्यात या कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही। तुटपुंजा मानधनावर हे कर्मचारी काम करतात। आता निकराचा लढा देण्यासाठी गडिंग्लज तालुक्यातील प्रत्येक गावागावात या आक्रोश पदयात्रेच्या माध्यमातून जाऊन आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी म्हणाल्या, हक्काचं वेतन मिळालं पाहिजे यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गेले 48 दिवस झालं आंदोलन सुरू आहे। तुटपुंजे मानधन देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम शासन करत आहे, ते आम्हाला मान्य नाही। वेतनावर असणाऱ्या नोकरदारांपेक्षाही जास्त काम अंगणवाडी कर्मचारी करतात। त्यांच्यावर एवढी कामं लादून देखील शासन त्यांना हक्काचं वेतन द्यायला तयार नाही। कायद्याप्रमाणे पगारी नोकरदारांप्रमाणेच त्यांचं काम असून देखील त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातंय। कोणत्याही आमिषाला बळी न पडता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संघटितपणे सुरू केलेले हे आंदोलन निश्चितच सरकारला जागं करेल। जोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा त्यांनी यावेळी दिला।